तुमची मुलं ऐकत नाही तर तुमच्या डिक्शनरीमधून नो म्हणजे नाही हा वर्ड काढून टाका आणि रोज तुमच्या पल्ल्याला रोज 2 वेळा मिठी मारायला विसरू नका. खूप मुलं डिसिप्लिन आहेत किंवा खूप हुशार आहेत ना, त्या मुलांच्या ह्या गोष्टी काही आहेत तुम्ही ऑब्झर्व करा आणि त्यांच्या पालकांनाही ऑब्झर्व करा की ते कसं सांगताय. मग इथे मला एक दुसरी टिप तुम्हाला द्यायची, मुलं ऐकत नाही तर त्याच्यावर आपण काय काम करायचं आहे, थोडासा विचार करून ठेवा, तुम्ही लिहून ठेवा तुमची मुलं कुठे कुठे ऐकत नाही आणि त्यांनी नाही ऐकल्यावर तुम्ही तिथे काय बोलता. त्यावेळेला तुम्हाला फक्त तुमचं सेंटेन्स मीन्स तुमचं वाक्य हे बदलून सांगायचं आहे, तर त्याला पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये द्यायचं आहे आणि त्या मुलांना की हे असं कर एवढंच सांगायचं आहे बस. आणि तुमच्या डिक्शनरीमधून नो मीन्स नाही हा शब्द काढून टाका. हे नको करू, ते नको करू, हे जरी केलं ना पालकांना तुम्ही 21 दिवस तरी तुम्हाला खूप याचे चांगले परिणाम दिसतील. पण हे करावं लागेल. आणि आता तुम्ही म्हणाल अरे आम्हाला तर एवढ्या वर्षाची सवय लागली आहे किंवा आम्ही हेच ऐकत आलो. आय डू अंडरस्टँड. मी तुम्हाला इथे कोणालाही गिल्टमध्ये टाकत नाही आहे. तुम्हाला ह्या गोष्टीवर जर सवय लावायची आणि ही आपण आपल्या मुलांसाठीच करतो आहे, बरोबर की नाही, तर मग आपल्याला सवय लावण्यासाठी आपल्याला अवेअर राहणं, जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. व्हेन वी आर अवेअर आणि जेव्हा आपण विचार करून आपल्या मुलांशी बोलू ना तेव्हा हे नक्कीच होईल. सो माझी दुसरी टिप आहे, तुमची मुलं ऐकत नाही तर तुमच्या डिक्शनरीमधून नो म्हणजे नाही हा वर्ड काढून टाका आणि रोज तुमच्या पल्ल्याला रोज 2 वेळा मिठी मारायला विसरू नका आणि बोला बाळा रे तू मला खूप आवडतं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.